श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना अनुभव हे खूप सुंदर सुंदर येत असतात. परंतु श्री स्वामी समर्थ हे असं देखील दैवत आहे की आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर तर असतातच. आपल्या भक्ताने एखादी गोष्ट जर मनापासून स्वामींना मागितली ना तर लगेच स्वामी ती इच्छाही पूर्ण करत असतात. खूप भक्तांचे असे खूप सुंदर सुंदर अनुभव आहेत की मनातून किंवा तोंडातून एखादी गोष्ट काढावी आणि समोर स्वामी उभे असल्यागत स्वामी लगेचच इच्छाही पूर्ण करत असतात. स्वामींना कधीच एखादी गोष्ट सुद्धा मागावी लागत नाही. कधी कधी फक्त स्वामी असं झालं असतं तर किती बरं झालं असतं असं जरी म्हटलं ना तरी लगेचच स्वामी ती इच्छा पूर्ण करत असतात. खरोखरच असे श्री स्वामी समर्थ किंवा असे ईश्वर भेटायला भाग्य असावे लागते. आणि श्री स्वामी समर्थ तर स्वतः त्यांच्या भक्तीमध्ये प्रत्येक भक्तांना घेत असतात. त्यामुळेच तर स्वामी हे प्रत्येक भक्त हा स्वामींनी स्वतः निवडलेला असतो आणि त्यामुळेच तर स्वामींची सेवा करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे. कारण जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने स्वामींनी निवडलेलं असतं प्रत्येक भक्तांना. त्याचबरोबर ईश्वराची साथ, अशा ईश्वराची साथ ही नेहमीच मिळत असते. परंतु ईश्वराची साथ भेटली म्हणजे आयुष्यामध्ये कष्ट करावे लागत नाही असं कधीच नसतं. प्रयत्न करणे, कष्ट करणे ही देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमच्या प्रयत्नांची साथ असते आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ असते तेव्हा त्या व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी नेहमी कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे तुम्हाला कष्ट तर करावे लागणारच आहेत. कोणीही न कष्ट करता कधीच आयुष्यात काहीच भेटत नाही. त्यामुळे प्रयत्न करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. जिथे प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ असते तिथे अनुभव हे भरपूर सुंदर सुंदर येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांचे अनुभव हे तेवढेच गोड आणि सुंदर असतात. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे. तर आजचा अनुभव एका अहिल्यानगर येथील राहणाऱ्या ताईंचा आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे काही स्वामींनी अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई, अनुभव शेअर करायचा आहे. तुम्ही ओळखलात का मला? नाही की हो, थोडस क्लू दिला तर ओळखीन की. ते नाही का तुम्हाला मध्ये एक मी गुरुचरित्राच्या पारायणाबद्दल सांगितलं होतं ते? सांगितलं होतं का विचारलं होतं? सांगितलं होतं, अनुभव सांगितला होता हो. अच्छा अच्छा, नाव सांगितलं होतं का तुम्ही? नाव नव्हतं सांगितलं, नगरहून होते मी. अच्छा, हा हा. एक अनुभव इतका छान आहे ना, मी मागल्या 10-12 दिवसात पण फोन केलता तुम्हाला पण लागलाच नाही. हा हा हा. मग आता तुम्हाला नाव सांगायचंय का? आता पण नाही? आता पण नाही, जाऊन द्या. बघत येत आमच्या इकडे पण लय लोक झालेत आता स्वामींचे हो भक्त ना. हो हो हो. नाही, तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नाही सांगू शकत तुम्ही. म्हणजे तुम्हाला नसेल सांगायचं नाही सांगू चालतं. जिल्हा तालुका सांगितला तरी पण चालतं. हे काय नगर जिल्हा अहमदनगर. हो. हा हा दसरा काढायच्या आधी 2 दिवस नाही का हा. लई ताप यायची मला. गुरुवार आधी बुधवारी आणि नंतर ना मला वाटतं गुरुवारी. हा. आणि मी झोपायचा प्रयत्न केला की मला झोपच लागत नसायची. का असं भीती वाटत होती का? भीती मी सांगतो ना. ते नाही का आता एक बाळूमामा झालेत प्रसिद्ध तिकडं, आदमापूरचे बाळूमामा हा हा. आहेत ना, हा हा म्हणजे मामांची भक्ती करतात. हा 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 हा. आणि मी पण आधीपासून करते, पण 2 वर्षात थोडं स्वामींचं पण करायला लागले आणि ती पण करते. हा हा हा. अरे वा. आणि मग मागल्या ते काय ते दसरा काढायच्या पिरियड मध्ये आधी 2 दिवस मला लय आजारी होते मी. दवाखान्यात जायचं तर लय पाऊस होता आम्हाला, लय आम्हाला वाट पण नाही त्याच्यामुळं
दवाखान्यात जाणं पण नाही झालं. तसंच गोळ्या खाऊन घरी झोपायचे, गोळ्या आणायला लावायचे मिस्टरांना. गावात गेलं की हम्म. काय त्रास होत होता? ताप यायची, अहो थंडी तापच यायची. अरे बापरे. आणि ते कसं वातावरण पण बदलल्यामुळं. वातावरण पण बदललं होतं आणि डोळे झाकले की मला फक्त स्वामी महाराज आणि स्वामी महाराजांच्या पुढे बाळूमामा बसलेले दिसायचे. अरे वा. बाळूमामा बसलेले दिसायचे आणि म्हणजे ती गाडीवर असतात ना आमच्या ड्रायव्हर आहेत आमचा छोटा हत्ती. हा हा. आणि ती गेलते गुरुवारी खेप घेऊन. हा. म्हणजे मला स्वप्न बी असं म्हणजे ते झोपीतच असं दिसायचं की एकीकडे काळ उभा आहे हा. आणि एकीकडं ते आमचे ते येतं आणि मध्ये स्वामी महाराज असे पूर्ण उभा येतं, प्रत्यक्षात उभा येतं असं मला दिसायचं. स्वप्नात का आपलं म्हणजे असं डोळं झाकलं की दिसायचं? डोळं झाकलं की दिसायचं. अरे बापरे. असं डोळं झाकलं की दिसायचं. झोपायचं म्हणलं की डोळं झाकले की दिसायचं की मी लगेच उठून बसायचे. असं व्हायचं. मला 2 दिवस असंच गेले बरं का. मग तिसऱ्या दिवशी जरा उघडला बघा पाऊस. मला वाटतं शुक्रवार का शनिवार होता. पाऊस उघडला म्हणून गेले. माझं आवरलं की त्यांचं दुधाचं काम असतं. डेअरीवरचे असे छोट्या छोट्या डेअरीत तिथलं दूध गोळा करायचं आणि मोठ्या संघावर नेऊन सोडायचं असं काम आहे त्यांचं रोजचं रुटीन. आणि मग मला डांबराला लागाय चांगले 20 मिनिटं लागत येत ना इथून. आमच्या इथून डांबर जवळ नाहीये. मला म्हणले या आवरून माझे दूध पिद घालून होस तर मग गेले. दूध पिद घालून ती तिकडून आले, मी इकडून गेले. इंजेक्शन घेतलं आणि महागारी आलो निम्यात. महागारी आलो की थोडासाच पाऊस चालू झाला आधी. माझे मिस्टर म्हणले की थोडस आभाळ एवढा सडाका जाऊस आपण इथं वाटाच्या कडाला एक जणाचं मुसलमानाचं शेड होतं रानातलं वस्तीवरलं नसतं असे गुरांचे त्याचे. शेड मध्ये थांबू म्हणले आपण. तिथं जवळ विहीर होती त्याच्यावर पुन्हा ते आता नवीन नाही का निघलेलं लाईटीचं उन्हावरले मोटर चालू करायचं सौर ऊर्जा. सौर ऊर्जा होता. पुन्हा आपला लाईटीचा पोल पण होता. 2-3 गाया होत्या आणि असेच येणारे जाणारे 2-4 जण असे आम्ही तिथं थांबलो. तिथले वस्तीवले कुणी नव्हते. ती गावात असते तिथं फक्त गुरांची सोय करून ठेवलेली त्यांनी. त्यांना जवळ ना गावापासून ते येऊन जाऊन करते त्यांचं. तिनं आम्ही तिथं शेड मध्ये उभा राहिलो आणि अचानकच पूर्ण आभाळ एक झालं. अरे बापरे. पूर्ण आभाळ एक झालं आणि इतका पाऊस वाढला, इतका पाऊस वाढला, इतका पाऊस वाढला की मी माझ्या स्वप्नात सुद्धा इतका पाऊस बघितला नसेल. इतका पाऊस झाला. अरे बापरे. पाऊस तर चालू झाला पण इतका विजांचा कडकडाट चालू झाला. 2 विजा बघितल्या मी आणि मनातल्या मनात नामस्मरण पण चालू होतं. आणि मला त्यांनी जरा शेड मध्ये पण पाऊस लागायचा ना मग मला आड बाजूला बसवलं होतं भिजलं नाही म्हणून. गाडीच्या आमच्या 2 व्हीलरच्या आड बाजूला बस म्हणले इथं तू म्हणजे जास्त लागायचं नाही. सडाके सारे आतमध्येच येत होते. मी तशीच गाडीच्या आड असं 2 पायावरती बसले आणि डोकं हातावर ठेवून नंतर म्हणलं आता लय थंडी वाजायला लागली आणि ताप बी आल्यावानी झाली पुन्हा इंजेक्शन घेऊन. आणि डोकं ठेवून डोळं झाकून बसले आणि नामस्मरण करायला चालू झालं की पुन्हा तिसरी वीज जवळच पडली. मी नाही बघितली पण माझे मिस्टर तिथले 5-6 जण म्हणले अरे बापरे असे म्हणले की मी. आणि मला तेवढ्या क्षणात स्वामी महाराज पुन्हा तिथंच दिसले. अरे बापरे. म्हणजे ती वीज पडली तिकडं वीज पडली की मला इकडं स्वामी महाराज उभे असलेले दिसले. मी गाडीच्या आड आणि माझ्या पाठीमागं मिस्टर आणि थोड्याच अंतरावरती 2 जण 5-6 माणसं. अरे बघा म्हणजे मला जे स्वप्न दिसलं होतं का त्याचा अर्थ कळाला का तुम्हाला? एकीकडे काळ उभा आहे आणि मध्ये स्वामी महाराज आहेत आणि एकीकडे आम्ही इथं. म्हणजे जी वीज पडणार होती का ती आमच्या अंगावर पडणार होती पण ती फक्त आमच्यापासून तिथं जवळ तुम्हाला नाही का म्हणलं लाईटीचा पोल पडला. पोल आहे. त्या पोलवर वीज पडली ती आणि त्याचा असा जळ झाला आणि एका क्षणात ती जिकडं तिकडं झालं. आणि ते म्हणजे मी असं मान वर करून बघायचं सगळं जिकडं तिकडं झालं. सारे लोक घाबरले पण मी माझं नामस्मरण चालू होतं ना मला काय झालं आणि काय नाही हे कळलंच नाही. कळूनच दिलं नाही ताई. त्यामुळे तुम्हाला दर्शन पण दिलं ना स्वामींनी. मी आहे मी आहे. म्हणजे जी ते वीज जी पाडणार होती का ती बहुतेक आमच्याच अंगावर किंवा आमच्या तिथं कुठं तरी किंवा आम्हाला घातवाणार होता. हो ना.
होता आणि ते स्वामींनी वाचवला. ती ती वीज जी आमच्याकडे येणार होती ती पोलवर पाठवली स्वामींनी, असं मला तरी वाटतं. आता हे जर मी घरच्यांना किंवा त्या 6 माणसांना सांगितलं तर त्याचं कुणालाच पटणार नाही, पण मला हे आधीच 2 दिवस दिसत होतं की काळ आलाय, काळाच्या मध्ये स्वामी महाराज आहेत आणि स्वामींच्या इकडून आम्ही इथं. हो ना, हो ना. बापरे. आणि ना मला मग घरी आल्यावर मी गोळ्या खाल्ल्या आणि जेवण केलं. जीव पण मी काय बघितलं नव्हतं, म्हणजे ते सांगतात असं झालं. मी फक्त खाली मान असं आपण नाही का टेकून खाली बसलो, असे गुडघे उभा करून असे मान खालून मी डोळे झाकून नामस्मरण चालू होतं माझं. तसल्या भीती वाटायची मला त्या विजांची त्याची. मी आधीच्या 2 विजा बघितल्या, त्या जरा थोड्या लांब अंतरावर पडल्या, त्या पण पडलेल्या बघितल्या. पण तिसरी जी वीज पडली ती फक्त एक 20 ते 25, 30 फुटाच्या आसपासच असेल आमच्या, लई सुद्धा नसेल. बापरे. एवढ्या जवळ पडली, एवढ्या जवळ. त्याचं उष्णता जी असते का ती सुद्धा अशी जाणवल्यागत झाली होती. अरे बापरे. किती मोठं म्हणजे स्वामींनी वाचवलंच ताई म्हणावं लागेल. आणि बघा ना, तुम्ही घाबराल म्हणून तुम्हाला बघू पण दिलं नाही ताई, म्हणजे तुम्हाला डोळा. मी डोळा झाकून नामस्मरण करत होते. नामस्मरण करताना मला तिथं पण स्वामी महाराज उभा असलेले दिसले मधी आमच्या गाडीच्या पलीकडून. आणि त्या गाडीच्या पलीकड विहीर होती, विहिरीच्या पलीकड ते ह्याच होतं सौर ऊर्जेचं. आणि त्या सौर ऊर्जेच्या पलीकड पहिले आधीचेच डांब होते, लाईट आपली गेलेली पहिली जुनी लाईन गेलेली. बापरे. ते पोलवर ते पडलं. काय अनुभव जबरदस्तच आहे ताई. का नाही मला पण, मी त्या 4थ्या दिवसापासून तुम्हाला फोन करत होते, म्हणलं अनुभव सांगायसारखाच आहे, सांगावं म्हणलं. म्हणजे किती मोठं संकट आलं होतं, पण स्वामींनी तारलं ना हो. म्हणजे आता स्वामी जसे म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्या पद्धतीने स्वामी पाठीशीच राहतात आहे. म्हणूनच तुम्हाला सतत स्वामींचं दर्शन होत होतं, डोळं झाकले की स्वामी पुढे दिसायचे. म्हणजे याचं कारण हेच असावं कदाचित की स्वामी बरोबर आहेत, म्हणजे तुमच्यावर काहीतरी संकट येणार आहे म्हणून स्वामी तुमच्या बरोबर होते, की त्यातून तुम्हाला वाचवू शकतील. त्यांना म्हणजे त्यांच्या भक्तांना त्रास होऊ देत नाहीत ना स्वामी. त्यामुळे तुम्हाला डोळे झाकले की स्वामींचं दर्शन होत होतं, म्हणजे ते तुमच्याच जवळ होते. माझ्या जवळ होते. आणि मी स्वामी महाराजांना मानते, ती बाळूमामांना मानतात ना, म्हणजे मी दोघांना पण मानते. त्यामुळे मला दोघांचं बी दर्शन होत होतं. माझे मिस्टर म्हणतात माझे मामा आणि मी म्हणते माझे स्वामी, असं चालू असतं. तसा विचार करायचा तर प्रत्येक देव हे एकच आहेत, फक्त त्यांनी रूप वेगवेगळी धारण केलेले. हो ना. नेहमी विश्वास ज्या देवावर असेल ते देव दर्शन देतातच म्हणा. पण बघा ना, किती म्हणजे रक्षणच केलं असंच म्हणायला हरकत नाही ताई. हो. आणि अजून श्रावण महिन्यामध्ये ना एक शेवटच 2-4 दिवस राहिले असतील, 2-3 दिवस राहिले असतील किंवा नसतील. माझी बहीण तिकडून पंढरपूरवरून येणार होती आणि ती इकडे चालली होती मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, नवनाथाच्या दर्शनाला. इकडं आमच्या इकडंच आहे ते नगरकडं. आणखी कोणती देवी सांगितली तिने, ती मला चल म्हणत होती तिकडं त्या दिवशी. आणि मी म्हणलं आमच्या कांद्याला पाणी द्यायचं होतं म्हणून नकोच म्हणलं मला. आणि त्याच्या आदल्या दिवशी पण मला तसंच दिसायचं अहो, स्वामीच दिसायचे त्याच्या आदल्या दिवशी पण. आणि ती पुढं म्हणजे ती गेली असेल त्यांचं आवरून तिकडल्या मार्गे, मी नको म्हणल्यामुळे आमच्याकडून आलेच नाही ती. त्यामुळे ती गेल्या असते ना. एक 10-11 वाजता माझं काम आवरलं की मी विहिरीवर गेले चालू करायला की मला वर रामफळी जॉईंट आमचाच होता, पण ते मला माहितीच नव्हता वर रामफळीच्या झाडाला जॉईंट आहे म्हणून. आणि तो जॉईंटच माझ्या डोक्याला चिटकला. बापरे. आणि इथं जवळ तर तुम्हाला म्हणजे इथं कुणी नसतंच ना जवळपास. मिस्टर गेले गाडीवर, सासू सासरे घरी आणि मी एकटीच विहिरीवर. अरे बापरे. आणि माझ्या हातात फोनच तेवढा होता, ती काय तिलाच बोलत बोलत चालले होते मी, मला नको म्हणून जाईन मी, आमच्याकडे जवळ आहे, आमचे काम रानातले आवरली की कवा जाईन म्हणून मी तिला सांगत होती. आणि त्यावेळेस पण मला असेच स्वामी महाराज उभा असलेले दिसायचे पुढं. अरे बापरे. आणि त्यावेळेस एक असंच झालं, त्यावेळेस करंट लागला होता. लागला होता का तुम्हाला करंट? हो, डोक्याला करंट लागला होता म्हणा, जॉईंटला टाकले ना मी. पण
रानात असं झिमझिम चालू झाली होती, झाड ओले झालते आणि कांदे पेरले होते, त्याच्यामुळं ते पावसाचा तवा नव्हताच ना, एवढा येतच नव्हता, दुष्काळ पडल्यासारखंच झालतं. हो ना हो ना. आणि करंट काय थोडा नसतो ताई, तो करंट जबरदस्त असतो. हो. एकाच झटक्यात एक क्षण सुद्धा लागत नाही जीव बाहेर जायला ताई. पण मी कसं म्हणजे असं मला वडून फेकल्यासारखंच झालतं, कोणीतरी बाजूला ओढल्यासारखंच झालतं तेवढ्यात. बापरे, बघा मग तुम्हाला ते स्वामी दर्शन दिलं ना, तुम्ही म्हटला स्वामींनी दर्शन दिलं ना, त्याच्यामुळे ते स्वामींनीच तुम्हाला तिथून ओढून बाहेर काढलं. नाहीतर तुम्ही आता मोटार चालू करायला, कांद्याला पाणी द्यायला म्हणताय गेला होता, त्याचं काय थोडा करंट नसतो ताई. हा ना. जबरदस्त म्हणजे नुसता टच व्हायला. आता बघताना आपण कधी कधी एखाद्याचा तो पोलाचाच डायरेक्ट ती वायर असते ना हो. डायरेक्टच वायर असते आणि खाली पाऊस चालू होता, झिमझिम चालू झाली होती, पण ती म्हणले पावसाचं काय खरंय, पाऊस येत नाही, आपलं पाणी देऊन ठेवतं. बापरे ताई, खरोखरच तुम्हाला स्वामींनीच वाचवलं म्हणावं लागेल. कारण करंट विथ पाणी पण होतं, म्हणजे पाणी तर अगोदरच किती करंटला पसरवतं तुम्हाला तर माहितच आहे ते. किती करंटला पसरवतं. हा ना, मला तेच म्हणायचंय, पण मला दोनदा पण स्वामींनीच वाचवलं. हो ना हो ना. नाही ते स्वामीच बरोबर होते ना, म्हणूनच तुम्हाला काय झालं नाही ताई. आणि ते मोटर चालू करायच्या आधी मी देवपूजा करीत होते. सगळं काम आवरल्याच्या नंतर ना मी देवपूजा करीत असते, कारण मला रानात पोरांचे डबे द्यायचे असतात, मिस्टरांचा डबा द्यायचा असतो आणि मग काही पण थोडासा उशीरच होतो. 2 गाया होत्या त्यावेळेस, मग धारा काढायच्या, पोरांचे डबे द्यायचे, 8:30 पावणे 9 पर्यंत मला सगळं उरकावं लागतं, गुरांचं मुलांचं. मग माझी देवपूजा ही महागच राहते. मग देवपूजा करून मी जेवण करत असते नंतर ना, पण तोपर्यंत देवपूजा न करता जेवत नाही तसे. कवा का होईना पण देवपूजा करायची, नंतर जेवायची. त्या दिवशी माझा दिवा पण असा लावला की खाली पालता झाला होता. अरे म्हणजे तुमच्याकडूनच झाला होता का मनानेच? हा, असा डाका लागला होता. आधी आपण नाही का दिवा लावून ठेवायचं, अग्नीच्या साक्षीने देवपूजा करताना ठेवत नाही असं, तसा दिवा लावून ठेवला होता आणि देवपूजा केली आणि नंतर ना दिवा उचलून देवापाशी ठेवायचा म्हणलं की माझ्या हातातून पालता झाला होता. अरे, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी संकट येणार आहे. कदाचित जाऊ नको म्हणत असते मला पाऊस. हो ना, मग संकेतच असतो ना, काहीतरी संकट येणार आहे, घरातून बाहेर पडू नये असं, म्हणजे तोच असतो ना संकेत. पण ते कळलंच नाही आपल्याला, म्हणजे मला कळतच नव्हतं ना, आणि कळलं तरी म्हणजे नेमकं कुठं जाऊ नये हे तरी कळलं पाहिजे ना. आणि नाही कळतच नाही. आता ते एक आहेत ब्रह्मांडाचे नायक, म्हणून त्यांना माहित असतं पुढे काय होणार आहे. आपण सामान्य माणूस आहोत ना, ते आपल्याला काय माहित आहे पुढे काय होणार आहे. ना असा जरी एखादा अपशकुन असा संकेत जरी आला की बाबा आता दिवा पडला म्हणजे काहीतरी अपशकुन वाईट होणार आहे, पण ते आपल्याला थोडीच समजतं तेव्हा आता कुणाच्या बाबतीत होणार आहे, कधी होणार आहे, कसं होणार आहे. आणि ते काय ते माझ्याच बाबतीत झालतं. बापरे, म्हणजे तुम्हाला अगोदर छोटासा का होईना पण संकेत दिला होता काहीतरी घडणार आहे म्हणून. आणि आज पण सकाळी मी 6च्या आधी कधीच उठत नाही, कारण रानातले मला सगळे काम करावे लागतात. आणि काल पण मी 15 पंपाचं औषध गाड्याला दिलं नेऊन, आणि नंतर ना राहिलेले 3-4 पंप मी स्वतः पाणी नेऊन फवारलेत. अरे बापरे. आणि त्यांनी मला लई असं म्हणजे ताण आल्यावर झालं. पुन्हा गुरांचं काम राहतं 5 वाजता आल्यावर घरी अजून. म्हणजे दिवसभरामध्ये आराम भेटत नाही. आणि मग त्याच्यामुळे सकाळी मी लवकर उठतच नाही शक्यतो. लई तर लई 5:30 पर्यंत, 5:30च्या आधी तर नाहीच उठत, 6च्या आधी. तसंच आज बी उशीर झाला. 6 वाजता उठायच्या टायमाला मला स्वप्न काय पडलं, 2 लक्ष्म्या घरी आलेत. 2 लक्ष्म्या घरी आलेत आणि त्या आमच्या कट्ट्यावरती अशा आत घरातून बाहेर जातेत, बाहेरून आत येतेत, आतून बाहेर जातेत. आणि मी त्यांना बोलती, मावला यांनो का म्हणून असं हेलपाट घालतात. तर त्या मला काय म्हणतेत, आम्ही एका पायावर उभा राहून लय थकलो होतो त्यामुळं असं चलतो तर. शुक्रवार आहे. हो, आज शुक्रवार आहे, नेमकं लक्ष्मीने दर्शन दिलं तुम्हाला. आणि
आणि मी काय म्हणते त्यांना, मावलानं तुम्ही लय थकला तर एका जाग्याला बसा ना माझ्या घरात, मी तुम्हाला ही करते, बसाय ठेव, म्हणजे आपण आसन देते असं म्हणते. तर त्या मला काय म्हणते तर, आता खरं सांगायचं म्हणलं तर आमच्या वस्तीवर एकटंच घर असल्यामुळं शक्यतो मी जास्त जिथल्या तिथं कामामुळे करतच नाही, फक्त साफसफाई रुची जेवढी असेल तेवढीच. आपलं खुराक बिराक सगळं जिकडं तिकडं कुणीकडे बी काय बी पडलेलं आहे. मला काय म्हणते तर, तुझ्या घरात लय राड आहे, मला कुठं बसावं तेच कळा नाही, आम्हाला कुठं बसावं तेच कळा नाही. एक सांगायचं अनुभव होता. ते जसं म्हटलं की मग मी एक मस्त टेबल घेतला, त्या टेबलला पुसलो, लाल वस्त्र हातरलं आणि त्यांना म्हणते तुम्ही टेबलवर बसा, तुम्हाला मी खिचडी करते जेवायला. तर ते काय म्हणतात 9 दिवस आम्ही खिचडी खाऊन खाऊन आम्हाला कंटाळा आलाय, आम्हाला करंजी नाही तर लाडू खायला. तर अरे वा, असं स्वप्न पडलं होतं. आणि ते स्वप्न झालं की माझ्या म्हणजे स्वप्नातच मला जास्वंदाची 3 फुलं दिव्यात दिसले स्वप्नात. ताई तुम्ही किती भाग्यवान आहे हो ताई. काय असं ना असं असं मीच विचारते आता तुम्हाला. नाही हो, तुम्हाला म्हणजे लक्ष्मी ना आपल्या म्हणजे देवी, आता नवरात्री जेवढ्या देवी आहेत ना, आता ते प्रत्येक देवी दररोज वेगवेगळी देवी आली ना घरी. मग त्यात सगळ्यांचं रूप एकच आहे, रूप आहे ती एक पार्वतीचंच रूप आहे ना. आणि मग 3 लक्ष्मी म्हणजे त्यात म्हणजे असं पण असू शकतं की एक तर लक्ष्मी, दुसरी सरस्वती आणि एक पार्वती, तिघी जणी बहिणी बहिणी पण आल्या असतील. पण मला 2च दिसल्या, पण माझ्या दिव्यात नंतर म्हणजे वातीतच स्वप्नातच 3 जास्वंदीची फुलं दिव्यात दिसले. आणि मी त्यांना म्हणजे स्वप्नातच नाही, मिस्टरांना म्हणते अहो दिव्यात किती छान 3 फुलं झालीत, आपली नक्कीच 3 काहीतरी कामं होत्या ना आता. अरे वा, एवढं पण बोलले, कोणी उठले पाक पूर्ण असं उजाडलं होतं, आणि कोणी उठून दार उघडलं तर पूर्ण फ्रेश झालं होतं, पूर्ण असं दिवस उगवल्यासारखं झालं होता. आणि म्हणलं बापरे किती उशीर झालाय, आता नाहीच उरकायचे डबे फिबे पटपट उरकावं लागल. मग उरकलं 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत उरकलं आणि दिलं पोरं त्यांना लावून दिले. खूप सुंदर अनुभव, म्हणजे तुम्हाला साक्षात देवीनं पण दर्शन दिलं, स्वामींनी पण. नाही ताई, आता तुम्ही ना खरं सांगू का, तुमच्या बरोबर स्वामी आहेत ताई. तुम्ही आता म्हणताय ना की माझं घर असं किंवा माझ्या घरात एवढी स्वच्छता नाही किंवा काय नाही, तुम्ही काम दिवसभर तुमच्या पाठीमागे आहे आणि शेवटी कर्म महत्वाचं असतं, आपलं काम करणं महत्वाचं आहे, त्यातून वेळ काढून पण तुमचं जे काय आहे ते चाललेलंच आहे. पण तुमची जी भक्ती आहे ना ताई, तुम्ही काय काय सेवा करता ताई आता? मी फक्त 3 अध्याय करते, ती बी ज्या गुरुवारी सोड भेटेन का त्याच गुरुवारी 3 अध्याय करते. आणि एकादशीला जर पूर्ण वेळ सापडला का पूर्ण गुरुच्या आपलं काय ते सारामृतचं स्वामींचं पालन करते, स्वामी चरित्र सारामृत. एकादशीला जर एखाद्या वेळेस जर पूर्ण दिवसभर मला जर भेटला वेळ तर तेवढ्या टायमिंग मध्ये मी पूर्ण सारामृत वाचून काढते. आता महिनाभर समजा मला सवड कसलीच नाही झाली, रानात मला पण 5-7 एकर रान एकट्याला हँडल करायचंय. अरे वा, थकलेले आहेत आता. मजुरांचं तर बघतात तुम्ही, आपलं असतं कवा तरी कामान मजूर मग आपल्यासारख्याकडे येत नाही, जिकडं लय काम असेल तिकडच जाते. 4-2 लय काम आलं तर करून घेते, नाही तर मग मला सगळं एकटीला, फवारण्यापासून दाऱ्यापासून गायांचं ते मुलांचं करण्यापासून एकटीला एकटीला करायचं. भरपूरच कष्ट आहे ताई तुमच्या पाठीमागे. पण जाऊ द्या ताई, तुमच्या बरोबर ईश्वर आहेत, आपले स्वामी आहेत, त्याच्यामुळे काय घाबरण्याची गरज नाही ताई. मला रानात पहिलं असं म्हणजे मनाला कुठंतरी दचूक असा वाटायचा, बाई एकटीच वस्तीवर इकडून लांडगा येतोय का, इकडून कुत्रं येतोय का, पाठीमागून साप येतोय का, अजून दुसरंच असे पारडी फिरदी नाहीत का हिंडत एखाद्या वेळेस तसलं एखादा बाबा येतोय का, अशी लय भीती वाटायची. पण 2 वर्षात मला कसलीच भीती नाही वाटत. आता स्वामी बरोबर आहेत म्हटल्यानंतर कशाला भीती वाटते हो ताई? आता पण तुम्हाला सांगू का, मी एकटीच पटांगणात आहे, माझ्या अवतीभोवती फक्त पाखरच असते ना. आणि मी नसले तर मी लिंबाच्या झाडाखाली येतो, मला मी
तुम्हाला फोन करायच्या आधी 2 तास झालं मी आता पावसामुळे सध्या काही काम नाही ना. हे बघत होते मोबाईलवर. अनुभव नाही आज आज नाही अनुभव बघितला. आज हे बघितलं आपलं नवनाथांचा कथातलं बघितलं ते बघत होते मी. चांगलं 2 तास झालं इथं लिंबाच्या झाडाखालीच आहे मी. आणि माझ्या डोक्यावर बरोबर फांदीवर नीलकंठ पक्षी येऊन बसला होता 2 तास. गेला उठून होता ते मागाशीच. अरे वा. आणि म्हणलं आता गवत घ्यायचंय गायांना. आणि ते ती बघता बघताच तुमचं ध्यान झालं. म्हणलं अनुभव सांगायचंच राहिलाय आपलं. एक अनुभव सांगा बघा फोन लागतोय का. मग ध्यानात आलं ते तुम्हाला फोन लावला मी नंतर ना. गवत काढाय जायचंय ना आता. खूप सुंदर अनुभव आहे ताई. चालेल. खूप स्वामी तुमच्या बरोबर आहेत ताई. घाबरायची काही गरज नाही आता तुम्हाला. हो चालेल. खूप सुंदर अनुभव आहे. शेअर करते मी ताई. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात. मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे. ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य हे तुमचे आहे. त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी तुम्हाला आलेला अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.